नमस्कार. जय सियाराम मंडळी. आपण आपले जगद्गुरू रामानंदाचार्यजींचे ग्रंथ, उपासक दीक्षा, साधक दीक्षा, जन्मकुंडली, कॅलेंडर अनेक गोष्टी कशा प्राप्त करायच्या हे गजलक्ष्मी ॲपद्वारे बघणार आहोत. तर आपण इन्स्टॉल केलेले ॲप्लिकेशन आपण लॉग इन करायचे आहेत. आपण प्रत्येक मेनूची माहिती घेऊ. बुकिंग करीला क्लिक केल्यानंतर आपल्याला काही उत्सव जर बघायचे असतील इव्हेंट, तर आपण त्याला बुकिंग करू शकतो. पण सध्या इव्हेंट असल्यामुळे त्यात काही नाही. आता ई शॉपिंगमध्ये क्लिक करायचं. त्यात ई कुंडली, ई दीक्षा, डिजिटल साहित्य, ॲडव्हान्स बुकिंग हे ऑप्शन आहेत. त्यात आपण ई कुंडलीला आपण क्लिक करूया, ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पौरोहित्याचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल. नई कुंडली निकाले या गोष्टीला क्लिक करायचं आहे. त्यात आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील. जन्मटिप्पणी मोठ्या साईजमध्ये, जन्मपत्रिका, संपूर्ण जन्मपत्रिका, संक्षिप्त गुणमिलन पत्रिका. त्यामधून आपण जन्मटिप्पणीला म्हणजे जन्मकुंडलीला क्लिक केल्यानंतर आपलं ज्या व्यक्तीची हवी आहे त्याचं पूर्ण नाव, त्याची जन्मतारीख, पुरुष महिला हे आपण निवडायचं आहे. जन्माची वेळ, जन्माचं ठिकाण, त्यामध्ये आपल्याला राज्य तिथून निवडायचं आहे महाराष्ट्र. जन्म जिथे झाला आहे तो जिल्हा आणि ते ठिकाण आपण त्यातून टाईप करून तिथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर 50 रुपये आपल्याला पुढे त्याची जी काही रक्कम आहे ती आपल्याला फी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला ती संपूर्ण कुंडली PDF स्वरूपात मिळणार आहे. तसेच आपल्याला जर का या माध्यमातून पूर्ण जन्मपत्रिका बघायची असेल तर त्या संदर्भात आपण वरील दिलेल्या मेनूप्रमाणेच पूर्ण नाव, पुरुष महिला, जन्मतारीख आपली टाकायची आहे, सिलेक्ट करायची आहे, जन्माची वेळ, जन्मस्थान आणि 250 रुपयासाठी पेमेंट करायचं आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची पूर्ण जन्मपत्रिका बघायची असेल, भविष्य, लग्न कुंडली, पंचांग, त्यांचा स्वभाव, गुणांक, संपूर्ण माहिती, तर ती 1100 रुपयामध्ये आहेत. त्यामध्ये माहिती अगोदरप्रमाणेच भरायची आहे. त्यानंतर आपल्याला जर का एखाद्या नवविवाहित होणाऱ्या मुलामुलींचे मिलन म्हणजे गुणमिलन जर बघायचं असेल वधूवरांचे, तर ते आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यात वर म्हणजे नवरदेवाचे आपल्याला संपूर्ण मुलाचे, तसेच वधू म्हणजे मुलीचे सर्व डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर आपण ते गुणमिलांचं पेमेंट केल्यानंतर ती आपल्याला गुणपत्रिका संपूर्ण 7 पेजेसची मिळेल. त्याप्रमाणे आपल्याला जर का अजून डिटेल्समध्ये जर माहिती हवी असेल तर त्या ठिकाणी गुणमिलन म्हणून दुसरा एक ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यावरून आपण हे बघू शकतो. अशा प्रकारे आपण हे ई कुंडलीद्वारे माहिती मिळवू शकतो. जर आपल्याला जगद्गुरू श्रींची दीक्षा घ्यायची असेल तर ई दीक्षाला क्लिक करून आपण अनुग्रह, साधक, उपासक, बालउपासक ह्या दीक्षा घेऊ शकतो. शक्यतो दीक्षा घेण्यासाठी तर आपण प्रत्यक्ष गेलं पाहिजे, परंतु काही कारणापरत्वे आपण जर जाऊ शकलो नाही तर उपासक दीक्षा, साधक दीक्षा ही आपल्याला ऑनलाईन घेता येते. त्याचीही या ठिकाणी व्यवस्था आहे. कुठल्याही दीक्षेची फी जगद्गुरू श्री घेत नाही, परंतु त्यासाठी लागणारं जे साहित्य असतं त्या साहित्याला किती रुपये लागतात ते सर्व डिटेल्स यामध्ये दिले आहेत, ते आपण बघू शकतो. उपासक दीक्षा मराठी बुकिंग करण्यासाठी पेमेंट ऑप्शनला आपण क्लिक करू शकतो. आपण ते सिलेक्ट केलं नसल्यामुळे ते कार्ड एम्प्टी दाखवलं आहे. पेमेंट करायचं, त्यानंतर आपल्या GC कुठून बुकिंग करायचं आहे, मग तो GC नंबर कुठला असेल म्हणजे ज्यावर आपल्याला तो व्हिडिओ लाईव्ह प्रोग्राम दिसेल त्यासाठी GC नंबर टाकायचा आहे, जे आपण प्रोग्राम देखीलमधून जाऊन बघू शकतो. त्यानंतर कोणाला साधक दीक्षा जर घ्यायची असेल म्हणजे उपासक दीक्षा घेऊन 1 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी, तर त्यांच्यासाठी ही या ठिकाणी व्यवस्था आहे. तर साधक दीक्षेसाठी जी काही रक्कम आहे ती कशी आहे, त्यात कुठले कुठले ग्रंथ भेटतात, त्यात कुठलं साहित्य भेटतं, त्यांची किंमत किती, हे सर्व काही या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहेत. आपण त्या पेमेंटला क्लिक करून जशी उपासक दीक्षा बुक केली त्याप्रमाणे GC नंबर सिलेक्ट करून किंवा नवीन तयार करून आपण ती बुकिंग करू शकतो. ज्या व्यक्तीला दीक्षा घ्यायची त्यांचा जन्म नंबर सर्च करायचा, नाव भेटेल, त्या नंबरवर आपल्याला OTP येईल, तो टाकून आपण आपली बुकिंग फायनल करू शकतो. अनुग्रह तर ऑनलाईन मिळत नाही, त्यासाठी म्हणजे शिष्य दीक्षा घेण्यासाठी श्री क्षेत्र नाणीधाम या ठिकाणी जावे लागते, परंतु त्यासाठी कुठलं साहित्य लागतं त्याची सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी कुठलीही दीक्षा देण्यासाठी फी घेत नाही, परंतु एखादं साध्य करायचे असेल तर त्यासाठी साधन हवं असतं, म्हणून त्या साधनाचे पैसे म्हणजे साहित्याचे पैसे असतात. अशा प्रकारे ही दीक्षा ऑप्शन आहे. आता आपण डिजिटल साहित्य बघूया.
तर आपल्याला जर साहित्य खरेदी करायचे असेल तर आपण आपल्या स्वतःसाठी वरती 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करू शकतो, अन्यथा दुसऱ्यासाठी आपण 2 नंबर. यात डिजिटल मीडियाला क्लिक करायचं आहे. यात जगद्गुरू श्रींचं कालदर्शन मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेत उपलब्ध आहेत. त्याला आपण बुकिंग करून ते घेऊ शकतो डायरेक्टली आपल्या मोबाईलमध्ये. जगद्गुरू श्रींच्या सिद्धलेखणीतून साकारलेले सनातन पंथशास्त्र गोवेश्वर महिमा संहिता हे ग्रंथ देखील आपण बुक करू शकतो. परंतु सध्या ते ग्रंथ प्रकाशित झाल्यामुळे सर्व स्टोअरवर उपलब्ध असल्याने आपण डायरेक्टली घेण्याची व्यवस्था आपल्याला करण्यात आलेली आहे. यात भारतीय कुटुंब जीवनशास्त्र पद्धती हे असे ग्रंथ या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे आपण ही ॲडव्हान्स बुकिंगमधून ग्रंथसंपदा बघू शकतो. आता जगद्गुरू श्रींचे डिजिटल जे साहित्य आहेत ते आपण बघू शकतो. यामध्ये आरती, भजन, लीलामृत, त्यांचे विविध चॅनल ते आपल्याला बघता येतील. ज्ञानेशधाम ऑफिशियल, जगद्गुरू ज्ञानेशधाम, धर्मक्षेत्र संस्थान. आपण ज्ञानेशधाम ऑफिशियल चॅनल ओपन केलं आहे. त्यात आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ सर्व या ठिकाणी बघता येतील. आपण हे घरबसल्या जगद्गुरू श्रींचे सर्व भजन असेल, आरत्या असतील, प्रवचनं असेल, या सगळं व्हिडिओंचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. मग यामध्ये शॉर्ट व्हिडिओ असतील, लाईव्ह टेलिकास्ट केलेले अनेक प्रकारचे मार्गदर्शन सत्र असतील आणि त्याचप्रकारे इतर कार्यक्रमासंदर्भातील व्हिडिओ असतील. हे आपल्याला सर्व या ठिकाणी बघता येतील, प्रतिक्रिया बघता येतील. म्हणून हे चॅनल आपण फॉलो करू शकता. जर आपल्याला यूट्यूबवर हे मिळत नसेल तर आपण या ठिकाणाहून ही बघण्याची सुविधा आपण तिचा लाभ घेऊ शकतो. यानंतर जगद्गुरू ज्ञानेशधाम हे एक दुसरं श्रींचं चॅनल आहे. ते आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनला आपण क्लिक करायचं, जेणेकरून आपल्याला सर्व काही व्हिडिओ, सर्व माहिती आपल्या मोबाईलवर त्वरित आपल्याला मिळेल. यामध्ये घरवापसी कार्यक्रम असेल, ज्ञानेशधाम गुरुपौर्णिमा कार्यक्रम असेल, असे अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्याला या माध्यमातून बघता येतील. जे काही रामानंदाचार्यजींचे दुसऱ्या राज्यांमध्ये श्रीकथा संपन्न होतात त्याबद्दलही सविस्तर माहिती, तसेच शॉर्ट व्हिडिओ, ब्लडी नीड असेल, सामाजिक उपक्रम असतील, नशामुक्ती या संदर्भातही सविस्तर मार्गदर्शन, तसेच जे काही लाईव्ह प्रोग्राम झालेले आहेत, जगद्गुरू श्रींनी जे काही विविध प्रकारचे मार्गदर्शन केलेले आहेत स्त्रियांसाठी, युवकांसाठी, त्या संदर्भात हे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला बघता येतील. पुढचं चॅनल म्हणजे धर्मक्षेत्र ऑफिशियल. यामध्ये जगद्गुरू श्री खूप वेळात वेळ काढून अनेक प्रकारचे लेख सर्वांसाठी, युवकांसाठी असेल, संस्कृतीचं संवर्धनासंदर्भात असेल, तसेच आपल्याला अध्यात्माची गोडी लागावी म्हणून असेल किंवा अध्यात्माची रुची निर्माण व्हावी म्हणून असेल, अशा अनेक प्रकारच्या विषयांवर महत्त्वपूर्ण लेख लिहित असतात आणि त्याचे हे व्हिडिओ या संदर्भात बनवून या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत. ते आपण बघू शकतो. जीवनातील कर्तव्ये, तसेच शिष्याचे आचरण कसे असावे असे त्यातील निवडक लेख आहेत. धर्मक्षेत्र पथनाट्य. यानंतर पुढचं चॅनल आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. हे चॅनल मुख्यतः संस्थांद्वारे होणारे विविध उपक्रमाची माहिती आपल्याला देते. जसे की जगद्गुरू श्रींचा जन्मोत्सव 21 ऑक्टोबर, त्यानिमित्त ठिकठिकाणाहून पायी दिंड्या सुमारे 500 ते 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत श्री क्षेत्र ज्ञानेशधाम या ठिकाणी येत असतात. त्या संदर्भात सविस्तर रिपोर्ट या चॅनलवर आपल्याला बघायला भेटेल. त्यांचं प्रस्थान कधी आहे, दुपारचं सत्र कुठे संपलं, त्यानंतर त्यांनी कुठून कुठे प्रस्थान केलं, त्यानंतर विविध शॉर्ट व्हिडिओ असतील, देहदानाचे असतील, शैक्षणिक व्हिडिओ असतील, या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती या चॅनलवर भेटेल. या ठिकाणी आपल्याला मराठवाड्याची पायी दिंडी असेल, पुणे पायी दिंडी असेल, नाशिक पायी दिंडी असेल, गोवा पायी दिंडी, तसेच नागपूर पायी दिंडी आणि तेलंगणा पायी दिंडी, या संपूर्ण दिंड्यांचं दुपारचं सत्र, संध्याकाळचं सत्र, असे 2 सत्रामधील संपूर्ण प्रवास आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे, बघता येणार आहे. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आपण करायचं आहे. जर आपल्याला जगद्गुरू श्रींचं विविध प्रकारची जी काही भक्तिमय गीते असतील ते बघायचं असेल आणि लीलामृत असेल, लहान मुलांसाठी बालामृत असेल, नित्यस्तोत्र असतील, विविध आरत्या असतील, हरिपाठ असेल, मंत्र असेल, चालिसा असेल, हे जर लावायचं असेल, श्रवण करायचं असेल, श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर आपण याला क्लिक करू शकता. अशा प्रकारे हे आपल्याला संपूर्ण माहिती देणारं हे डिजिटल साहित्य ऑप्शन होतं. आता या ॲपद्वारे आपण जे काही ऑनलाईन घेतलेलं आहे त्याची पेमेंट हिस्ट्री आपल्याला इथे दिसेल. त्यात आपण सविस्तररित्या माहिती सर्व बघू शकतो.
विविध ग्रंथांची साहित्याची ॲडव्हान्स बुकिंग, ई प्रोग्राम, ई पत्रिका, कुठली बुकिंग केली आहे त्याची रिसिप्ट डेट काय सविस्तर दिसेल. ई प्रोग्राम म्हणजे आपण ऑनलाईन कुठले प्रोग्राम बघितले, कोणाची दुसऱ्यांची बुकिंग केली असेल तेही आपल्याला या ठिकाणी दिसतील. ई पत्रिका, आपण जर कुंडली वगैरे काही जर काढली असेल किंवा इतरांचं काही माहिती काढली असेल तर ते दिसेल. ई मार्गदर्शन, जगद्गुरू श्री कोरोना काळामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन करत होते, त्या संदर्भात बुकिंग आपण या ठिकाणी केली असेल तर ते दिसते. ई कुरिअर, आपण जर काही ऑनलाईन शॉपिंग मागवली असेल तर त्या संदर्भातही आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल्स उपलब्ध आहेत. आपण जर का कॅलेंडर बुक केलं असेल तर आपल्याला कॅलेंडर मेनूवर क्लिक करून कॅलेंडर बघता येईल. त्यानंतर प्रोग्राम देखील, आपण जर प्रोग्राम बुक केला असेल तर प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी दिसतो, परंतु सध्या प्रोग्राम नसल्यामुळे तिथे ब्लँक आहेत. आपल्याला जर का हा मोबाईल ॲप्लिकेशन दुसऱ्या मोबाईलमध्ये करायचा असेल, लॉग इन करायचा असेल तर चेंज मोबाईल हा ऑप्शन या ठिकाणी दिला आहे. त्याला आपण एकदा जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन देतं की आपण चेंज मोबाईल बटन क्लिक केलं आहे. कन्फर्म बटन जर क्लिक केलं तर इथून लॉग आउट होईल आणि समोरच्या मोबाईलमध्ये ऑप्शन ओपन होईल. तो लॉग इन केल्यानंतर इकडले ऑटोमॅटिकली क्लोज होईल आणि तिकडे आपण ओपन करू शकतो. परंतु जर आपल्याला मोबाईल चेंज करायचा असेल तर अन्यथा हे करून बघू नये. अशा प्रकारे हे गजलक्ष्मी एंटरप्राइजेस या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे सुविधांचा लाभ जगद्गुरूश्रींच्या माध्यमातून ऑनलाईन घेता येतो. म्हणून या ॲपला डाउनलोड केलं नसेल तर आत्ताच डाउनलोड करा आणि या सुविधांचा लाभ घ्या.